तर म्हणलो अरे काय तुम्ही कोणत्या युगातले, तुम्ही कोणत्या गोष्टी मानताय वगैरे. मी म्हणजे त्या गोष्टी मानतच नव्हतो, कारण का मला पहिल्यापासून या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. ते पण घटना माझ्यासोबत घडतच होत्या कंटिन्यू त्या. मी एकटा लगुला उतरलो, मी असं म्हणजे झाड होतं, त्या झाडापाशी मला ना तुम्ही जे टॉयलेट करत होते हो. म्हटलं खालनं काहीतरी आलं त्यावेळेस खालनं काय आलं त्यावेळेस? खालनं म्हणजे ते प्रूफ म्हणून आहे ना, कारण का तिथं असं नाही ना का माझ्या पायाला काहीतरी लागले बाबा पडले म्हणून रक्त आले, पण माझ्या पायाला एक पण निशाण नव्हता. इथं रक्ताचे थेंब पडलेले होते असे डायरेक्ट. डॉक्टर म्हटले त्यांना लागलं नाही, मग रक्ताचे थेंब कसे पडले. ते अक्षरशः मला सांगितलं भावानी, अक्षरशः तेव्हा पप्पाने सांगितलं होतं, अक्षरशः मी म्हणजे मेलोच होतो डायरेक्ट. ज्यांना कोणी मानत नाही ना त्यांच्यासाठी अनुभव लय गरजेचा आहे, कारण का ज्यांचे जे मानत नाही जे असे राहतात ना त्यांच्यासोबत ही घटना घडती. म्हणजे 100%पैकी 99% मध्ये ही घटना अशा घडतात, कारण का त्यांना रिलाईज देऊन देतात का आम्ही पण आहोत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते तळेगाववरून आलेले आहेत आणि त्यांनी आपला कॉन्टॅक्ट इंस्टाग्रामच्या माध्यमातून केलेला आहे. तर त्यांच्यासोबत कसे कसे काय काय अनुभव घडलेले आहेत आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? रोशन पवार. रोशन पवार. आता राहिलं कुठं? तळेगाव दाभाडे. बरं. आणि आता काय करता तुम्ही? मी बजाज आकुर्डीमध्ये जॉबला आहे, ट्रान्सपोर्टचं बघतो सगळं. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? पहिला अनुभव म्हणजे आम्ही गोव्याला जायला निघालो होतो. गोव्याला जायचं प्लॅनिंग ठरला, तर संध्याकाळी काहीतरी 12 वाजता निघत होतो आम्ही. तर घरच्या कधीची गोष्ट आहे? आणि 22/4/2022ची. तर तेव्हा आम्ही निघालो होतो. तर तेव्हा काहीतरी पुणे होती आणि पुणेच असं घरचे म्हणतात कुठं जाऊ नका वगैरे, ते काहीतरी असतं. हां, रात्रीच्या वेळेस. तर त्या म्हणतात कुठं जाऊ नका, काहीतरी असतं ते म्हणजे शासनानुसार. आणि ते मी त्या गोष्टी मानत नाही कधी, म्हणजे त्या गोष्टी कधीच मानल्या नाही. तर मी घरच्यांना नकारून घरच्यांना निघालो आणि ते पोरं पण म्हणत होते रोशन थांबू, आपण जाऊ उद्या वगैरे सकाळी निघू. म्हणलो अरे काय मानताय, मी गाडी चालवतो, जाऊ द्या म्हणलो चला. तर गाडी मी चालवत होतो. तर असं जाता आम्ही आमच्या सोमाटणे म्हणून टोल नाका आहे तिथे पुढे गेलो. सोमाटणे वाटा ते टोल नाका लागतो. तिथे गेलो. गाडी आपली नवीन होती, म्हणजे 2021ला गाडी ऑगस्टला गाडी घेतली आणि 2000 ऑगस्टला गाडी घेतली. 4 वर्षात तर गाडीला प्रॉब्लेम कसं काय येऊ शकतो ना. काय गाडी डायरेक्ट बंद पडली, म्हणजे काही चालूच होत नव्हती. चालू याच्यात बंद पडली का गाडी उभीच होती? नाही, चालू याच्यात बंद पडली आणि डायरेक्ट उभी थांबली. आणि त्यानंतर उभी थांबल्यानंतर आम्ही हे केलं, म्हणलो गाडी का बंद पडली. तर पोरं म्हणले अरे रोशन तुला सांगत होतो आज पुनव, आज नको जायला. हे ते पौर्णिमा होती का? पौर्णिमा, तेच पुनव म्हणतात त्याला. पौर्णिमा पण पुनव पण ते चालतं. तर ते म्हणत होते जाऊ नको, जायला नको आपण, चला पार्टी जाऊ इथनं. तर मी म्हणलं अरे नाही तसं, मी गाडी चालवतो, तर मी मला झोप आले, कारण का मी नाईट करून आलो होतो. तर मग मी सकाळची फसला गेलो होतो. तर नाईट मग फसला गेलो होतो मी नाईटला. माझं ओके होतं, मी झोप वगैरे 3 वाजता सुटलो, झोप झाली होती माझी. मी त्यांना म्हणलं मी चालवतो, तुम्ही हे करा. तिथनं गेलो. परत आम्ही बँगलोरपाशी गेलो. बँगलोरमध्ये सावंतवाडीच्या पाठी जो घाट असतो त्याच्या खाली तिथे एकदा आमची गाडी बंद पडली. जाताना गाडी बंद पडली म्हणजे गाडीला प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही ना प्रॉब्लेम, कारण का आणि हे केलं ना. आणि मग तिथं बंद पडली गाडी. त्याच्यानंतर ते एकदम असं आम्हाला हे झालं नाही का बंद पडलं. त्याच्यानंतर थोडे गेलो ते मांजर आडवी गेले आम्हाला, काळे कलरची मांजर. तर सगळे बोलायला लागलं मांजर पण आडवी गेली. आपल्यासोबत 2-3 घटना घडलेल्या ऑलरेडी. काय करायचं, आपण कुठंतरी थांबवायचं. नाही म्हणलो आजच घाट पूर्ण करून जाऊ. तर घाट पूर्ण करून जाऊ म्हणलो. घाट चढलो गेलो आणि मांजरचं आडवी गेली होती. तर ते म्हणत होते अरे एक काम करू सर, ठीक आहे तू मानत नाही पण आम्ही करतोय ते करू. 7 पावलं काहीतरी पाठी चालायला लागतात ते मांजर आडवी गेली तर, किंवा थुंकायला लागतं 7दा. तर म्हणलो अरे काय तुम्ही कोणत्या युगातले, तुम्ही कोणत्या गोष्टी मानताय वगैरे. मी म्हणजे त्या गोष्टी मानतच नव्हतो, कारण का मला पहिल्यापासून या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. हा अनुभव जेव्हा माझ्यासोबत घडला तेव्हापासून या गोष्टी मानावर. गोव्यात गेलो. तुम्ही रात्री पोहोचले का? मग हा पोचलोय. मग ते गाडी बंद झाली, चालू कशी झाली? ते आपल्याप झाली नंतर. मग ते आम्ही थांबलो ना, गरम वगैरे झाली गाडी? गरम बिरम काही नाही, एकदम नॉर्मली गाडी. कारण का आम्ही थांबत गेलो, चहा वगैरे पेत वगैरे, टपरी वगैरे. आम्ही म्हणजे असं कंटिन्यू डायरेक्ट गेलो नाही, आम्ही 1-2 तासानंतर थांबत गेलो आणि नवीन गाडीला प्रॉब्लेम नाही. आणि मग गेलो नंतर आम्ही सकाळी थोडं जायच्या अगोदर गाडी दाखवली मेकॅनिक बोललं काहीच प्रॉब्लेम नाही गाडीला तुमचा, काही प्रॉब्लेम एअर. आम्ही बोललो एअर गेलो होतं, काय विषय, काय इंजिनचा प्रॉब्लेम आहे, काही सांगा. ते बोलले काही प्रॉब्लेम नाही तुमच्या गाडीला प्रॉब्लेम पण नाही, काहीच नाही. मग गोव्यामध्ये गेल्यानंतर आम्ही एक हॉटेल बघितलं आपलं, म्हणजे नाही का राहण्यासाठी. तर तिथं हॉटेल बघितलं. तर त्या हॉटेललाच तिथं मी झोपलो होतो.
तेव्हाच रात्रीचं माझ्यासोबत अशी घटना घडली का मला असं नाही का एकदम घाबरलं, 2-3दा घाबरल्यासारखं झालं. आणि तेव्हा पण मी काय विचार केला नाही, मला काय मी या गोष्टी मानत नव्हतो, त्यामुळे विचारच केला नाही या गोष्टींचा का असं काय होईल वगैरे म्हणून विचार करतच नाही मी. ते मनात नाही म्हणलं काहीतरी सोबत घडते, घाबरलो असं काहीतरी झालं असं, कॉन्फिडन्स होता. हां कॉन्सिडंट काहीतरी माझ्यासोबत घडत असतं, जाऊ दे मरू दे. तर ते मी टाळलं. परत मी बीचवर गेलतो. बीचवर गेल्यानंतर पाण्यात आपण जातो ना, पाण्यात गेल्यावरती सहजासहजी असंही होत नाही ना. पाण्यात गेल्यानंतर पण माझे पाय असे पाठी वगैरे नव्हते, म्हणजे पाठी येतच नव्हते. तर ते पण घटना माझ्यासोबत घडतच होत्या कंटिन्यू त्या, म्हणजे असं मी रिअलाईज करायला लागलो ह्या घटना माझ्यासोबत का घडते, ते नक्की कशामुळे होते, का मी ट्रेस घेतोय त्याच्यामुळे होते, का मनातनं भीती आली त्याच्यामुळे. तर मी तिथं परत एक डॉक्टरला दाखवलं. तिथं एक डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. ते म्हणले तुम्ही भेलत आहे कोणत्या तरी गोष्टीला, भेणंपणा काढा, एकदम फ्रेश माइंड राहा आणि नीट राहा. तर तिथं आम्ही एन्जॉय केलं, सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघाल्यानंतर आम्ही काय केलं होतो. तर त्याच्या खाली आम्ही काय केलं, भूक लागली होती, आम्ही पोहे बियांचा स्टॉ असतो आपला छोटावाला, आम्ही सगळे तयारीने, आम्ही सगळे फिरायला जायचं म्हणलं, सगळे तयारीने जाणं ऑफकोर्स. तर तिथं गेलो, शेंगदाणे तेल वगैरे सगळं पहिलंच आमच्या गाडीत होतं, पोहे बिये. तर आम्ही मच्छी बिच्छी आणि खाली अर्धी राहिलेली मच्छी घेत, आणि असं म्हणतात का तेलकट वगैरे असं घ्यावं नाही, नॉनव्हेज वगैरे हां. आणि तेव्हा आम्ही बरोबर सकाळचं निघायचं ना, तर आम्ही एन्जॉय केलं आणि जॉबला जायचं म्हणून, कारण का माझा मित्र आहे राहुल म्हणून, तर त्याला ते सकाळचं मुलं वगैरे सोडायला जायला लागतं ना 10 वाजता. तर मी विचार काय केला, राव आता जर निघालो तर आपण जर पोहोचलो सकाळी तर ठीक आहे, कारण का पुढच्या वेळी एकदा आराम करता येईल, कारण का 12 तासचा प्रवास आहे आपल्या दिसणं. जर सकाळी जर आपण रात्री जर 12ला निघालो तर दुपारी 12ला गेलो तर झोपून त्याची झोपवून रात्रीची पण झोपवून सकाळी जाऊ शकतो मुलांना नाही. तर ते झालं. तिथं आम्ही काय केलं, तिथं त्या खाली त्या घाटाच्या तिथे आहे ना स्टोव बी मांडला, हे केलं. आणि तेव्हा वाजले होते बरोबर 11:37 आले, ते टायमिंग माझ्या लक्षात 11:37 आले. तेव्हा आम्ही तिथं पोहे वगैरे केले आणि हे केले. तिथं ते झाड होतं, ते झाड म्हणजे असं झाड असं म्हणजे वडाचं झाड होतं, वडा टाईप झाड होतं, असं छोटं झाड होतं. मी काय तिथे हेच नाही आहे, थोडं लागला का त्याच्या. आणि आम्ही काय केलं, गावात जर पाठी जरी थांबलो असतो ना तरी आम्हाला असं वाटतं काही प्रॉब्लेम असताना, कारण का जेणेकरून आम्ही त्या जंगलात थांबलो आणि भूक लागली म्हणून तिथं आमच्यासोबत ते बिअरची बॉटल वगैरे सगळे पोरांनी ते पेतात म्हणून ते ठेवलं होतं. तर ते घेतलं, ते पेत होते. मी कांदा बिंदा कापून तेल पोहे बिहे केलं ओकेमध्ये, पोहे केले, खाले पिले पण. आणि ते खाताना पण खाल्यानंतर ठीक आहे 1-2 उलट्या होऊ शकतात, 2च जर पेतात, पण बाकीच्यांना का उलट्या झाल्या. आणि उलट्या झाल्यानंतर पण त्यांनी खाल्लं होतं का? त्यांनी पण पोहे खाल्ले होते. आणि तिथं त्या जागेवर आहे ना विचित्र म्हणजे त्या जागेवरती आम्हाला आहे ना रात्रीचं ते नसतं का ते कळविटासारखे पाखरं असतात, ती भरपूर आमच्याकडनं गेली. आणि आम्ही तिथं घाबरलो. ते पोहे आम्ही गाडीत जाता खाली, म्हणजे तिथं खालीच नाही, आम्ही तर तसेच ठेवले पोहे, काही फेकून दिले, काही खाली गाडीतच. पोरांना उलट्या खिडक्यानं म्हणलं उतरूच नका. मग विषय आला, घाट चढत होतो. आणि मला अगोदरच माझ्या मनात भीती होती, कारण का माझ्यासोबत वारंवार त्या घटना घडल्या होत्या, 4-5 घटना ऑलरेडी घडलं. ते थांबलो आणि एक असं म्हणून हे झालं. आणि आमची गाडी थोडंसं चढून परत गाडी बंद पडली. गाडी परत बंद, आज चौथ्यांदा गाडी बंद. आणि वेळ काय झाली त्यावेळेस? वेळ आहे ना तेव्हा आम्ही तिथनं 11:30 12:45 वाजले होते, रात्री 12:15च्या. हा रात्रीचीच घटना आहे, 12:15च्या दरम्यान घटना घडली. आम्ही म्हणतोय गाडी का बंद पडली. आम्हाला वाटलं पाठी पण 5-10 मिनटं गाडी बंद पडली, परत चालू होईल गाडी. आम्ही काही नाही विचार केला, 10-15 मिनटं हे केलं, पण गाडी अर्धा तास चालू होत नव्हती. आणि तिथं एकदम सुनसान. एक जण आमचा मित्र भित्र होता, सोन्या म्हणून होता, तो एक भित्र होता. तर तो घाबरला होता जाम. तो त्याला आम्ही म्हणायचो, अरे काय घाबरतो, हे ते काय तू एवढे का. मग सगळे झोपेत, मी एकटा लगूला उतरलो आणि असं म्हणजे झाड होतं. त्या झाडापाशी मला ना तिथं माझ्यासोबत लय म्हणजे ही घटनाच तिथं मी अनुभवच केला नाही. मला वाटलं कोणतरी काय माझ्या डोक्यातच ते चालले, मला वाटतं काहीतरी वेगळंच म्हणजे हे नाही आहे, पण ते झाले. ते मला माणूस दिसला तिथे, म्हणजे नाही का असा साधा सिंपल होतो, व्हाईट कपडे वगैरे घातले होते, आपलं साधं कसं माणूस राहतो असं, म्हणजे सेम तसं. पण मी जेव्हा निरीक्षण केलं ना तर त्याचे पाय डायरेक्ट उलटे होते, अक्षरशः पाय म्हणजे उलटे डायरेक्ट अक्षरशः. तेव्हा मी घाबरलो, अरे म्हणले काय आहे, म्हणलं याला पिक्चरमुळे तर नसेल होत मला, नाही का. ते सगळ्या गोष्टी ते मुतत बसले असते. पण त्याच्यानंतर ट्विस्ट आला. त्याच्यानंतर विषय काय आला, मी मुतत होतो आणि मुतल्यानंतर म्हणजे मी असं मुततो डायरेक्ट खालनं डायरेक्ट वरनं डायरेक्ट अशी चालू. आणि म्हणजे डोळे असे लाल बिल होते, त्याचे रक्त असं खाली पडतंय, नाही का, खाली पडतं रक्त पण. आणि तेव्हा आहे ना मी पडलो आणि डायरेक्ट पडलो आणि जोरात आवाज धपक्याने आवाज आला, तर मुलं बिलं उठली वगैरे. आणि त्यानंतर मला काहीच घटना झालेली माहीत नाही, पण त्यानंतर मी सगळं झाल्यानंतर मला भावनेचं ती घटना झालेली ती सांगतो तुम्हाला.
मला सांगितली भावानी. मग त्याच्यानंतर काय झालं मग? त्याच्यानंतर भावानी सांगितली मला, त्यानंतर मला काहीच नाही, मी बेशुद्ध होतो. तुम्ही जे टॉयलेट करत होते हो. म्हटलं खालनं काहीतरी आलं तर झालं, खालनं काय आलं त्यावेळेस? खालनं म्हणजे त्या माणसाची डायरेक्ट परछाई आली, म्हणजे असं कुणीतरी असं नाही का इथून वरती येऊन असं छातीतून कसं एकदम अंगात काहीतरी असं काहीतरी होतं डायरेक्ट जड, मी पडलो डायरेक्ट आणि डायरेक्ट बेशुद्ध झालो. मला त्यानंतर माहिती नाही. त्यानंतर भाऊ म्हणला का तू गाडीमध्ये पण आहे ना, गाडीच्या अजून पण माझी गाडी आहे ना, तर ते अजून पण वरच आहे ना, ते चिमलेलं मी अशी जोरात हातबीत मारत होतो आणि त्यांनी मला काय केलं तिथनं गाडीचं, आणि जसं ते झालं का गाडी लगेच चालू झाली. म्हणजे असं कसं काय, मला भाऊ म्हणला ते झाल्यानंतर तुझ्यासोबत गाडी कसं काय लगेच चालू झाली, गाडी लगेच चालू झाली. आणि परत गाडी चालू झाली, त्यांनी मला हॉस्पिटल उघडे नव्हते, त्यांनी त्या डॉक्टरला एका ते घाट चालल्यानंतर तिथं त्यांनी मला तिथं त्या डॉक्टर उघडत नव्हते, त्यांना उघडायला लावलं आणि दाखवलं. डॉक्टर म्हणले काय नाही आहे, जरा ब्लड प्रेशर वाढला असेल, काहीतरी भिला येतो त्यामुळे झाले. पण तिथनं झालं, तिथनं मी म्हणजे शुद्धीवर आलो. तिथनं ते शुद्धीवर आलो घरी जायला लागलो होतो, पण तेव्हा त्या याच्यात गोळ्या घेतल्यानंतर ते थोडंसं हे झालं, कवर झालं. पण त्याच्यानंतर जात होतो ते भीती बसली माझ्या. पण त्याच्यानंतर गेल्यानंतर घरी गेल्यानंतर परत मी झोपल्यानंतर पण ते, आणि विषय असा झाला होता त्या घटनेमध्ये का ते नाही का जे हे असतं ना दवाखान्यात नेताना, ही गोष्ट म्हणजे अशी वाटतं ना का खोटी आहे खरी नाही, ते प्रूफ म्हणून आहे ना. कारण का तिथं असं नाही ना का माझ्या पायाला काहीतरी लागले बाबा, पडले म्हणून रक्त आले, पण माझ्या पायाला एक पण निशाण नव्हता. इथं रक्ताचे थेंब पडलेले होते असे डायरेक्ट. डॉक्टर म्हटले त्यांना लागले नाही, मग रक्ताचे थेंब कसे काय पडले? सगळे घाबरलेले मुलं बिलं, आणि रक्ताचे थेंब कसे काय पडले म्हणून सगळे घाबरले वगैरे. मग घरी आल्यानंतर 2 दिवस काय घरी मी सांगितलं होतं पप्पाला सांगू नका, कारण का आपण सगळ्यांच्या विरोधात गेलेलो होतो. कारण का पप्पांना म्हणलं सांगूच नका. 2 दिवस मी फुल घाबरलेलो, फिरलो माझ्या बेडरूममध्ये, कामाला गेलो नाही 2 दिवस फूड टेस्टमध्ये. मग माझ्या भावाने पप्पाला सांगितलं पप्पा याच्यासोबत असं घडले, हे लय विचित्र घटना घडली त्याच्यासोबत. आम्ही बळबळ, आणि भाऊ पण घाबरला होता, म्हटला ही घटना घडली, मी बघितले स्वतः काय झाले असं तसं. आणि मग त्याच्यानंतर मला पप्पाने परत चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडे नेलं. पण नंतर पण ते म्हणले का असं वाटत नाही का मेंदूला, कळतं ना त्यांना पण का बोलण्यावरनं वगैरे वाटतं, तर काही प्रॉब्लेम नाही याला, असं म्हणले काही प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यानंतर रात्रीचं 3ऱ्या दिवशी ना झोपताना डायरेक्ट आहे ना परत मी जसं फेस वगैरे तोंडात आलं होतं का तसंच झालं, आणि डायरेक्ट बेशुद्ध पडलो. आणि परत डायरेक्ट ICUमध्ये. आणि त्या अक्षरशः मला सांगितलं भावानी का अक्षरशः तेव्हा पप्पाने सांगितलं होतं अक्षरशः मी म्हणजे मेलोच होतो डायरेक्ट. म्हणजे हार्ट ब्रेक वगैरे एकदम कमी, 60-55 डायरेक्ट 40पर्यंत. पण नंतर ते डॉक्टरांनी वगैरे काही कवर करून मला ट्रेस पण, म्हणजे मी पण जरा मनात नाही का राहिलं माझ्यासोबत. मी विचार केला अरे का घटना घडते माझ्यासोबत, का घडली. मग त्याच्यानंतर मग पप्पाच्या त्या अंगात वगैरे येतं, पप्पांच्या पण अंगात येतं माझं. तर त्यांनी मग असं विचार केला याला डॉक्टरचं पण बरं वाटत नाही, याचा अर्थ काय. तर मग आमच्या गावाकडे नेलं, 20 किलोमीटर गाव आहे तळेगावपासून माझ्या कल्याण. तिथे एक बाबा असतात ते, मग ते देवाचं करतात. त्यांनी बघितलं वगैरे, त्यांनी बघताशनीच सांगितलं का असं घटना घडली आहे याच्यासोबत, ही घटना घडली आहे तर आपल्याला हे करावं लागेल. तर ते केल्यानंतर पण मला त्यांनी एक कोल्हापूरला म्हणून एक देवाचं ठिकाण आहे इथं काहीतरी, ते आदमापूरचं तिथं नाही की देवाचं ठिकाण आहे, तिथं मला नेलं होतं त्यांनी. तर तिथं पण नेल्यानंतर ते बघताच्या तिथं मला तिथं पण अक्षरशः एवढं मोठं देवस्थान असून तिथं पण बरं वाटलं नाही. आणि तिथं झाल्यानंतर मग काय केलं, गाणगापूरला पण नेलं. पण अक्षरशः गाणगापूरला पण तो काय म्हणला माहिती आहे का, म्हणला ही घटना लय विचित्र आहे, आणि तो विचार सोडणारच नाही, कारण की याला संपवल्याशिवाय, म्हणजे त्याला मला संपवायचं होतं. हे कोण सांगत होतं तुम्हाला? तो जो हे होता ना, भगत होता ना, म्हणजे गाणगापूरचे. मग गाणगापूरचे जे बघत होते, कारण की इथं दिला होता ना, ते इलाज नाही झाला ना तिथं पण गावाकडं. मग तिकडे गेल्यानंतर तिथं ते सांगत होते का त्याला संपवायचं, याला तो काय जाऊ शकत ना. म्हणलं आम्ही ट्राय केलं पण तो नाही जाते, कारण का जे अंगात काय होतं ते सांगत होते, तो जे असेल ते काहीतरी विधिकित आहे. कारण का त्याच्यासोबत जी घटना घडली, म्हणजे त्या माणसं ते सांगत होते का जो माणूस होता त्याच्यासोबत जी घटना घडली, विषय असं झालं होतं त्या माणसासोबत. त्यांनी मला सांगितली ती घटना का ते माणूस आहे ना, त्याची मुलगा आणि बायकोने त्याला सोडून दिली होती, आणि बायकोने त्याला म्हणजे असं नाही का दुसऱ्या माणसासाठी सोडून दिला होता असं सांगत होते आम्हाला. म्हणजे मला तर विश्वास तेव्हा पण माझा विश्वास नाही, काहीतरी सांगते ते. म्हणलं यायला आजार झाला असेल काहीतरी, आपल्याला काहीतरी झाले, म्हणलो काहीतरी गोळ्या घेऊन परत रिकवर व्हा, म्हणलो काही सांगते ते. मी पप्पांना डायरेक्ट दार सांगितलं, ते म्हणले जाय. ते मी पाहून म्हणलं पप्पा मला नाही, पप्पांनी मला कानपाडत देऊन तिथं थांबवलं. बरं कानपाडत जरा थांब म्हणले, ऐक जरा तू स्वतःचा शानपणा करू नको, जरा थांब, मी काय सांगतो ते ऐक. आणि त्यांनी सांगत होते की असं त्या बाईने त्या बाबाला सोडलं होतं, आणि त्याच्यात त्यांनी तिथं म्हणजे दरीच होते ना, झाड होते, त्या झाडाला फाशी घेऊन त्याने आत्महत्या केली होती. आणि ते झाड श्रापित आहे, ते झाड तिथं म्हणले तिथं तुम्ही आत्ता पण जाऊन बघा, तिथं बाहुल्या अडकवलेलं असणार, म्हणजे असणार. आणि ही घटना घडल्यानंतर
आपल्याला वाटलं हे नाही. पप्पा आणि मित्र अलिबागला गेले होते, गोव्याला, गोव्याला गेले होते. तेव्हा त्यांनी ते जाताना ते बघितलं आणि ते अक्षरशः झाडाला बावले अडकवले. पण ती कुठली लोकेशन होती? ते तुम्ही ते पोहे खाल्ले होते तिकडे, बनवले तिकडे? पोहे खायच्या थोडंसं वरती घाट थोडं चढतो ना त्याच्या तिथं, आणि ते तिथं लोकेशन म्हणजे कळतं आजूबाजूला व्ह्यू आहे तिथं ना, आजूबाजूचा नजारा खालचा दिसतो चांगला म्हणजे तिथून. आणि ते झाडाच्या साईडला म्हणजे आम्ही असं काही हे नव्हतं, गाडी पण थोडी आणि थोडं पुढे येऊन मी आलं ना, तिथं ते झाड होतं, वडाचं झाड होतं. तर ते वडाच्या झाडाला पाठीमागे आहे ना, आणि पप्पांनी चेक केलं, दिवसाचं केलं म्हणजे पप्पांनी चेक केलं, तर पप्पाला ते शिव्या टोचलेलं वगैरे ते सगळं दिसलं होतं. मग हा जो प्रकार झाला होता तुमच्यासोबत, हां, हा प्रकार ते तुम्ही पोहे बनवत होते त्यावेळी झाला होता का? तेव्हापासून म्हणजे त्याच्या अगोदरपासूनच घडत होता ना. त्याच्या अगोदरपासून कसं काय घडत तेच विचारतो तुम्ही. पण त्याच्या अगोदरपासून म्हणजे ते पुण्याचे होतं, आणि ते आम्ही ते पाळलं नाही. जे पाळायच्या गोष्टी असतात आणि ते पाळत नाही. पण असं पण म्हणतात ते का त्यांनी नंतर आम्हाला लास्टला उल्लेख केला, ज्यांना कोणी मानत नाही ना त्यांच्यासाठी हा अनुभव लय गरजेचा आहे. कारण का जे मानत नाही आणि जे असे राहतात ना त्यांच्यासोबत ही घटना घडती, म्हणजे 100% पैकी 99% मध्ये ही घटना अशा घडतात. कारण का त्यांना रिलाईज देऊन देतात का आम्ही पण आहोत, आणि देव पण, तुम्ही देवावर विश्वास ठेवता ना तर आम्ही पण आहोत, हे रिलाईज करण्यासाठी. आणि ते विचारलं पप्पांनी, पण हाच का, यालाच का निवडलं, तिथं पोरं होती सगळी, हाच का? तो हा भेला होता पहिलाच, म्हणजे याच्यासोबत ज्या घटना, ते म्हणले याला का निवडलं त्यांनी, म्हणजे एक झाड म्हणून निवडतात ना, याला का निवडलं, तर याला का निवडलं तर ह्यो अगोदरच घाबरला होता, आणि घाबरल्या याच्यात त्याची मनस्थिती बिघडली होती आणि बिचरलेला होता, त्यामुळे त्यालाच ती घटना घडलेली. आणि असं घडली घटना. आणि ते झाल्यानंतर परत ते तिकडनं आम्ही निघालो. त्यांनी काय ते म्हणले काय हे संपवण्याचा प्रयत्न करेन असं तसं येते. पण नंतर 10-15 दिवस असं त्याच्यात गेले, जेवण नव्हतं जात. त्याच्यानंतर माझं आत्ता 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष होऊन गेले, मला जेवण नीटपत आत्ता मी 3-4 महिने झाले असेल का जेव्हापासनं काय हे होते, आता जेवण मला जेवण म्हणजे मला डॉक्टरांकडे गेलो, सिटी स्कॅनला, डॉक्टर म्हणले काहीच नाही, अल्सर बिल्सर बोलतं ना, अल्सरने सुधारली, काहीच नाही. डॉक्टर म्हणले सगळं नॉर्मल, रिपोर्ट पण माझ्याकडे आता घरी नॉर्मल आहे म्हणलं सगळं. मग मी विचार करतो राहू, मला उलटी का होते या. मग ते बाबा आहेत ना, त्यांनी ते कुठेतरी गेले होते, तीर्थयात्रेला जातात ना वाटतं, तर त्यांनी सांगितलं होतं मी तिकडनं आल्याशिवाय मी याचा काय उपाय करू शकत नाही, तिकडे उपाय येतात. तर त्यांनी आम्हाला असाच उपाय सांगितला होता, काहीतरी आम्हाला 30,000 रुपये खर्च सांगितलं त्यांनी. त्या वस्तू त्यांनी तिकडनंच आणल्या, त्या वस्तू काहीतरी काळे बिळे काय म्हणू त्यांचे काय असेल ते टाचणी बेसणी ते काय असेल ते असेल ते त्याचं सगळं, साहित्य, विधी हां, ते साहित्य. विधी साहित्य ते आणलं. आणि त्यांनी हा ताईत तिकडनंच आणला, माझ्या घरात हा ताईत आहे, तर त्यांनी तो ताईत पण तिथनं आणला. याच्यात काय आहे मला माहीत नाही. हा आत्ता पण रिलायचा बघा मी बांधलेला आहे, आत्ता पण हा ताईत 2-3दा पडलेला आहे. मला गावाला यायला सांगून त्यांनी परत बांधायला सांगितलं त्याच्यानंतर. आणि हा ताईत आत्ता 2 दिवस झाले, जेव्हा पडला होता ना खाली आंघोळ करताना, तेव्हा मला परत उलट्या झाल्या, आणि तेव्हा पण मी गेलो होतो, आणि ती घटना माझ्यासोबत घडली होती. जेव्हा मी बांधला का तेव्हा मी परत जसं होतं तसं कवर झालो, नाहीतर मी परत तसं झालं म्हणजे मी परत बेलो होतो. पण मी काय तो बांधला देवासमोर एक हे केलं, देवासमोरून परत ते बांधलं. ते म्हणले लवकरात लवकर, आता उद्या रविवार आहे, उद्या जाणार आहे, ते म्हणले रविवारती या, कारण का ते आता ताईत आणणार आहे, ते ताईत कुठून आणतात आपल्याला त्यांच्या वस्तूचं माहिती, ते आणतात तिकडनं बांधणार, ते बांधला. पण ते झाल्यानंतर बांधल्यानंतर मी हळूहळू कवर झालो, पण असं पण नाही आहे कवर झालो आत्ता पण. त्या घटना माझ्यासोबत अशी घडतीच आहे, म्हणजे मी जर एकटा असेल ना, मी एकटा कुठेच जात नाही आता, म्हणजे लगुला जरी 12 वाजता जायचं असेल तरी जात नाही मी. आता म्हणजे प्रॉब्लेम काय काय होतं तुम्हाला त्या गोष्टीनंतर, तुम्हाला त्रास काय काय झाले? त्या गोष्टीचा त्रास म्हणजे एक असं स्वप्न पडते आता पण, आणि एवढंच पडते का मी तुला सोडणार नाही, तू काही करतो आत्ता थोड्या वेळासाठी माझ्यापासून लांब गेलाय, परत तुला मी भेटणारच, एवढं लक्षात ठेव. आणि तू माझ्या वाटेला जर आलं तिकडचा तर मी तुला हमखास भेटणार, असं स्वप्न पडतात डायरेक्ट. आणि तेच स्वप्न म्हणजे नाही ना, असं नाही ना एकच स्वप्न कंटिन्यू पडावं, तेच स्वप्न पडते मला कंटिन्यू. आणि हे कधी बरं झालं, आणि ही घटना कळल्यानंतर ती बावला आहे ना, कारण का तो माणूस आहे ना, त्या बाबांनी सांगितलं होतं आम्हाला, त्यांनी तो माणूस माझ्यातच नव्हता, असे चार लोक होते त्यांच्यात. आपली 5वी बावली, आत्ता पण तुम्ही जाऊन तिथं बघू शकता, आपण 5वी बावली तिथं टेकवलेली आहे. हो का? हां, तिथं थांबायचंच नाही, आपली 5वी बावली, पप्पा जाऊन परत ती बावली तिथं टेकवलेली पप्पांनी. ती काय असेल ती बावली ना, ती बावली परत तिथं जाऊन ठेवून अशा 5 बावल्या तिथं आत्ता, म्हणजे 5वी आपली 4 जणांसोबत तो माणूस म्हणलं ऑलरेडी घडलेली घटना आहे या सगळ्या. मग तिथं जी ते बाहुली बांधलेली आहे, तिथल्या स्थानिक लोकांना तुमच्या फॅमिली विचारलं का हा काय प्रकार आहे, काय झाले काय नाही? तिथलं ते स्थानिक हा. तर स्थानिक लोकांचं म्हणजे तिथला एक म्हातारा भेटला होता पप्पांनी म्हणजे मला सांगितलं नाही आहे, भावाने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. 2 दिवस इकडे येणार ना, मला सांगत पण नव्हत्या या गोष्टी. मला आता 3 दिवस झालं, म्हणजे माझं बेशुद्ध झाल्यानंतर मला काय झालं ना, ते मला इकडे यायचं ना, म्हणून लोकांपर्यंत कळायला पाहिजे, कारण हो, या रात्रीचा गोष्टी प्रवास आहेत. कसा असतो ते, हा. रात्रीचा प्रवास कसा असतो, ह्या गोष्टी असतात, हे कळायसाठी मला भावाने सांगितलं माझ्या, हे असं असं तुझ्यासोबत सगळं घडलं होतं. त्यांनी मला डिटेलमध्ये सांगितलं. अजून पण 2-3 गोष्टी कशाने अजून सांगितलं नाही, त्या मेन आहे ते पण त्यांनी सांगितलं नाही. तो काय बोलला, तू घाबरशील नको वगैरे, तो येतो होता आत्ता, पण मला काम होतं त्यामुळे मी इकडं आलो डायरेक्टली.
तर स्थानिक लोकांनी. हां, त्या स्थानिक लोकांनी आणलं. तिथं ते असं सगळं गावातले एक माणूस होता म्हणले, गावातला माणूस होता म्हणले. तर त्याचं असं फॅमिलीचं ज्या माणसाने सांगितलं फॅमिलीचं असं होतं, बायकोनी त्याला फसवलं होतं काहीतरी, त्याने फाशी घेतली होती. आणि तिथनं घाट आणि सावंतवाडी घाट थोडं जवळ आहे, म्हणजे 4 किलोमीटर असेल. तर त्या माणसाने म्हणले तिथं कोणी थांबत नाही आणि ऑलरेडी म्हणले तिथं घटना घडलेली आहे. तुम्ही पण बघितले असं बावली वगैरे लावलेले हे सगळे, म्हणले ऑलरेडी ते घटना घडलेली आहे नाही का. तर तुम्ही तिथं म्हणजे तुम्ही आता कुणी पण असं रात्रीचा प्रवास करेल ना तिथं थांबतच नाही. आणि आता तिथं पाटी लावली, इथे कुणी थांबू नये, इथे धोका आहे, म्हणजे असं दाखवलं नाही आहे का गावकऱ्यांनी का इथं काहीतरी आहे, इथं थांबू नका, धोका आहे इथे, एवढंच लिहिले फक्त, इथं थांबू नये. मग तिथं थांबत नाही शक्यतो कोणी. आणि आता माझं एक असं म्हणणं आहे का कोणी त्या घाटापाशी खरंच थांबू नये, कारण का आणि ती घटना म्हणजे आणि जे भेटतं ना त्याला ती घटना होती म्हणजे होती. कारण लगेच का कॅप्चर करते त्याला. लगेच कॅप्चर म्हणजे ती तुम्ही सांगा ना, असं होऊ शकत नाही ना. मला लागलं नाही पायाला वगैरे, पायावरती जर रक्त वगैरे जर असं डॉक्टर म्हणत होते पायाला काहीच लागलं नाही, कुंकू आहे का, कुंकवात आणि रक्तात लगेच फरक कळतो माणसाला. म्हणजे रक्त कसं काय पडलं. आता त्यावेळेस हा सगळा प्रकार तुमच्यासोबत घडत होता, हां. त्यावेळेस तुमच्या मित्रांची काय कंडिशन होती जे सोबत होते? मित्रांची कंडिशन, एक जण तर डायरेक्ट फुल भेलेला होता ना. आत्ता पण एक मित्र असा आहे का त्याचं नाव पण सांगू शकतो, राहुल म्हणून मित्र आहे. तो आत्ता पण माझ्यासोबत 5 मिनटं बोलतो, 5 मिनटं बोलतो. आणि अभि म्हणून दोघं जण असे आहेत 5-10 मिनटं बोलतो, माझ्यापाशी थांबत पण नाही. ते बोलतात बापरे. परत जर तुझ्यासोबत जर झालं तरी घटना काय करणार. आणि नाही, ज्यावेळेस तिथं ज्यावेळेस घटना घडली होती त्या घाटाची, तर त्यावेळेस त्यांची काय कंडिशन होती? कंडिशन म्हणजे आता मला भावाने त्याची कंडिशन सांगितली, कारण का मी बेशुद्ध होतो. मला काही मी 4-5 तास बेशुद्ध होतो, 5 तास काय मस्करी नाही ना बेशुद्ध. मला काही घटना एवढी त्यांनी सांगितलेली का आमची एवढी फाटलेली होती ना अक्षरशः. कारण का त्यांना पण असं का त्यांनी ऐकलं होतं पण प्रत्यक्षात अनुभव नव्हता बघितला. पिक्चरमध्ये बघितलं होतं, प्रत्यक्ष अनुभव बघितला नव्हता. गाडी बिडी टोकत होतो आणि दरवाजे खोलायचा प्रयत्न करत होतो, उडी मारायचा प्रयत्न करत होतो. त्यांनी मला अक्षरशः धरलं होतं, 3-3 जणांनी मला धरलं होतं. अक्षरशः माझा तो एक मित्र होता, रडत होता आणि तो घाबरला होता म्हणून एक सोयना म्हणून मित्र होता, तो भित्र आहे जरा, तो घाबरला होता, फुल घाबरला होता. तो एकदम घाबरून म्हणजे तो आहे ना त्याला काय तो गाडीत तो डायरेक्ट म्हणत होता, भाऊ म्हटलं का तो अक्षरशः याने म्हणत होता मी याने जातो, बसने जातो, मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत, तुम्हाला काय करायचं करा पण मी येऊ शकत नाही. त्यानंतर घटना घडल्यानंतर ही गोष्टी झाल्या, पण अजून पण 2 वर्ष ते मनातनं जात नाही आहे आणि अजून पण ते स्वप्न पडतातच. आणि हे जे चालले आता ते या ताईतवर चालले. आता उद्या परवा जाऊन ते मी परत हे करणार, कारण का हा ताईत असं वाटते का मी कधी ह्या एक्सपिरियन्स नव्हता माझ्या या गोष्टीचा. पण ती घटना घडली ना अक्षरशः मी जर तुम्ही सांगितलं ना तर त्या माणसाचा पहिला केस बनवू शकतो. गावकऱ्यांनी जो पप्पाला फोटो दाखवला ना, फोटो आहे मोबाईलमध्ये पप्पांचा, अक्षरशः सेम मी ते केस पण तसा बनवून दाखवू शकतो का ही फॅमिली होती हा माणूस होता, तो माणूस मला सेम टू सेम तसा दिसला होता. बापरे. असं होतं डायरेक्ट. मी केस पण बनवून सांगू शकतो, वर्णन पण सांगू शकतो कसा दिसत होता. कसा होता दिसायला तो? म्हणजे असा थोडासा काळा सावळा होता आणि असं म्हणजे असं मध्यमवर्गीय नाही का, आणि असं दाढी बिडी होती पुरी, तर तिळबिळ होतं, डोळे असे खोल गेलेले. आणि एक ना टेन्शनमध्ये कसं असतं एकदम माणूस, असं एकदम टेन्शनमध्ये आणि टेन्शनमध्ये असून हसणारा माणूस आणि ते भीती घालणारा, तसा तो माणूस दिसत होता. आणि जेव्हा ते उलट होते ना तेव्हा मी तिथंच घाबरलो होतो. आणि मी ते लघवी ते करतानाच ते नंतर माझ्यासोबत ते घडलं. उसळून आलं म्हणजे. हां, ते डायरेक्ट आलं. आणि त्याच्यानंतर आणि असं नाही ना, मी असं नाही का कधी आजारी पडलोय, कधी आजारी होते त्या अगोदर, कधीच नाही आजारी नव्हतं. त्याच्यानंतर मी आजारी झालो. आणि आजारी म्हणजे आजार नव्हता हे वेगळंच काहीतरी, आत्ता कव्हर झालो मी. आणि याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या वैयक्तिक लाईफवर काय परिणाम झाला का? भरपूर काय झालं? काय माझा जॉब गेला, मी जॉबला होतो भारी, मला इन हँड 43-42 हजार रुपये पगार पडायचा. माझा जॉब गेला कारण का मी 2 दिवस कामाला गेलो, तिथं पण मी दातखिळी वगैरे पडायचो. अरे बापरे. डायरेक्ट पडायचो बेशुद्ध काम. हे फिट वगैरे यायची का? फिट, डायरेक्ट फिट. पण ती पहिल्यापासून होती का फिट तुम्हाला? नाही काहीच हा नाही. प्रकरण झाल्यानंतर? ह्या प्रकरण झाल्यानंतर मग 2 दिवसानंतर पप्पा डायरेक्ट बोलले का जॉब सोडून दे, असं रिकवर होतं. कारण का त्यांनी सांगितलं होतं समोर का 1.5-2 वर्ष, ते आमच्या गावातले बघतात ना, त्यांनी सांगितलं 1.5-2 वर्ष काय हा कवर होऊ शकत नाही, जॉब बिम नका करू. अक्षरशः मी 1.5 वर्षाने आणि लाईफवर असा परिणाम झाला, माझा साखरपुडा ठरला होता. आणि सासूला गोष्ट कळली वाटतं माझ्या इकडून तिकडून, सासूला कळले. मला अक्षरशः लग्न पण तोडायला निघाले होते. म्हणजे लग्न नाही म्हणले, नाही द्यायची मुलगी, कारण का जर ह्या घटना परत घडल्या आणि माझ्या मुलीलाच काही झालं तर बरोबर सोबत, कारण का फॅमिली म्हणल्यावरती सोबत राहणार एका बेडरूममध्ये. पण ते वाईफ जरा समजूदार होती, तिने जरा ह्या गोष्टी घडल्यात तिला कळलं, मग तिने ते नंतर झालं, मग लग्न झालं. तिच्या मम्मीची तरी अजून पण एवढं बोलत नाही तिचं मग. पण हा एक्सपिरियन्स माझ्या लाईफवरती एवढं हे झाला ना, कारण का अक्षरशः लाईफमध्ये लग्न हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो. बरोबर. आणि तोच माझा डायरेक्ट नष्ट होत होता.
डायरेक्ट. आणि मी पण त्याच्यातनं परत डिप्रेशनमध्ये जर गेलो असतो तर मग वेगळंच झालं असतं. म्हणजे हे जे चालू होतं ते प्लस डिप्रेशन. हां, मग हे दोन्ही तो गोष्टींचा मी problem संपलो झाला असतो असता. डायरेक्ट. मग संपलो असतो. अक्षरशः संपलो असतो मग. बरं, हा जो तुम्हाला त्रास होता म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घराच्यातून गोव्याला निघालात, हां. जाऊन वगैरे आलात, हम्म. म्हणजे घराच्यातून निघाल्यापासून तुम्हाला त्रास सुरू झाला बरोबर. त्यावेळेस पासून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत किती दिवसांचा तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागला होता? मला अक्षरशः आहे ना 2-1.5 वर्ष लय अक्षरशः त्रास झालेला आहे. कारण कंटिन्युअस. स्वप्न आहे असं नाही स्वप्न, तेच स्वप्न जर पडत असेल आणि तोच आवाज येत असेल का मी तुला आणि सोडणार आवाज काय यायचा? हेच का मी तू सोडणार नाही तुला, तू किती पण म्हणजे झालं होतं ना 1.5-2 महिन्यानंतर कवर झालो होतो मी. ताईत बीत 2 महिन्यानंतर मी थोडासा कवर झालो. पण ते स्वप्न पडून ताईत असून पण जर ते म्हणत होता जर हे असं ना तर तो माणूस डेंजर होता. तर समजा एवढं आपण करून ती बावली बिवली तिथं ते लावून वगैरे एवढं सगळे उपाय करून जरी असं ना, आत्ता पण समजा जर ताईत ते झाल्यानंतर मला परवा दिवशी जर हे स्वप्न पडत असेल का मी तुला सोडणार नाही, काही दिवसांसाठी तुला सोडले, तू काय येणार नाही का माझ्या वाटेला परत, तू वाटेला तर येऊन बघ माझ्या, तुझे थांबून तरी दाखव, मग तुला सांगतो परत सुटका होती का तुझी हे बघ, अशी स्वप्न पडत होते डायरेक्ट. आणि मी अक्षरशः मुलं गोव्याला जाते पण अक्षरशः मी कुठेच जात. आज मित्राचं हळद होती, एकटं राहायचं म्हणून मी गेलो नाहीये, कारण का मित्र नसले आपल्याला झोप कंट्रोल होत नाही. बरोबर. आपण निघडो ना, आणि एकटं राहायचं म्हणून मी गेलो नाही. मी डायरेक्ट नाही बोललो त्यांना, म्हणलं मी नाही येणार आहे, मी उद्या लग्नाला येतो, मी काही येत नाही आज. आता त्यांचा फोन येऊन गेला. आता आहे ना सगळं व्यवस्थित, पण आता- आज पण कधी कधी होतं कधी कधी म्हणजे ते स्वप्न पडत राहते ते, पण मी कवर आहे. म्हणजे मी माझ्या मनातनं ठरवलं यार कशाला बेत राहिलो तर लाईफ वेस्ट होणार आहे. आपला आता छोटा मुलगा झालाय, 2 महिन्याचा मुलगा आहे हो, मला अरे आता. वा. मग त्यामुळे म्हणलं आपलं हे करण्यापेक्षा जे सांगतात ते उपाय करू. ते मला म्हणलं ते आता नवीन ताईत देतो, कारण का ताईत तुटला. ते स्वप्न पडल्यानंतर हा ताईत तुटला ना. म्हणजे परवा दिवशी मला स्वप्न पडलं, आंघोळ करताना हा ताईत कधीच तुटत नाही, पॅक टाईट होता एकदम. हा तुटला कसं काय, हा महत्वाचा ना. हा आणि मी हे खात नाही नॉनव्हेज, खात नाही. माळ पण होती नॉनव्हेज खात नाही. नाही खात नॉनव्हेज. माळ पण माझी पडली होती तुटून, माळीला पण मी जॉईंट केली, छोटी केली आहे. माळ पण पडली होती, कारण का तुळशी आणि त्याचं कनेक्शन म्हणतात का लय वेगळं असतंय. तर हे तुळशी सेफ असते ना आपल्या मनासाठी, समाधानासाठी. तर ते एक आता मला अनुभव आला आहे का ह्या गोष्टी माझ्यासोबत पाहिजेलच. ह्या गोष्टी जर काढल्या ना, आता जरी समजा तुमच्यासमोर उदाहरण, आता जरी मी ह्या वस्तू काढल्या ना तर जाताना पण मी घाबरू शकतो काहीतरी वेळेस. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. हां. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता. यावरून आपली गोष्ट कळली की जर पौर्णिमा अमावस्या असेल तर रात्रीचा प्रवास हा टाळला पाहिजे, कारण की या सगळ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठा अनर्थ झालेला आहे. आणि थोडक्यात बसवलं म्हणजे अक्षरशः लग्नापर्यंत पण गोष्ट आली. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची वाईफ आहे. त्यांच्या वाईफनी ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना साथ दिली आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नाही सोडली आणि त्यांच्यासोबत लग्न केलं. तर ह्या गोष्टी मानल्या पाहिजे, त्यांच्या वाईफलाही मानलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जे तुम्हाला जर अनुभव शेअर करायचे असतील तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.